आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। त्यानंतर आता हे मुंबई पोलिसांचं की मग ठाकरे सरकारचं अपयश या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेली आहे। ठाकरे सरकारनं देखील पोलीस आयुक्तांची तातडीनं बैठक या ठिकाणी बोलावलेली आहे। पुढची काय पावलं असतील, कशा प्रकारे सीबीआयला सहकार्य करायचं या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मात्र त्याचबरोबर विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणाचं भांडवल केलं जातंय का, तसंच आपले जुने हिशोब चुकते करण्यासाठी म्हणून हे प्रकरण वापरलं जाणार का, की मग सीबीआय चौकशीनं खरंच सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळणार, या सगळ्यावर आपण विस्तृत अशी चर्चा करणार आहोत। मात्र एक रिपोर्ट या संदर्भातला आपण पाहूया। सुशांत सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला झटका। सुप्रीम कोर्टाकडून सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। महाराष्ट्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार। जून 2020 सुशांत सिंगची आत्महत्या आणि 19 ऑगस्ट 2020 सुप्रीम कोर्टाकडून तपास सीबीआयकडे। 2 महिने 5 दिवसांनंतर हे स्पष्ट झालं की सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कोण करणार। सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला झटका देत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे दिला। सुप्रीम कोर्टाने निकाल देताना नेमकं काय म्हटलं त्यावर एक नजर टाकूया। बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर योग्य आहे। सीबीआयच्या तपासाची शिफारस सुद्धा कायदेशीर मार्गानेच करण्यात आली। मुंबई पोलिसांनी आजवर चौकशी केली, तपास नाही। त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार, तसंच यापुढेही आणखी गुन्हा दाखल झाला तर त्याचा तपासही सीबीआय करणार। मुंबई पोलिसांनी सीबीआयला तपासासाठी सहकार्य करावं आणि गोळा केलेले पुरावे सीबीआयला द्यावे। सुशांत चांगला अभिनेता होता। बरेच लोक तपासाच्या निकालाची प्रतीक्षा करतायत, जेणेकरून स्पष्टता येईल आणि त्यामुळे निष्पक्ष आणि प्रभावी तपास आवश्यक आहे। आज सुप्रीम कोर्ट ने बड़ा स्पष्ट शब्दों में कह दिया है कि मुंबई पुलिस ने जो भी इन्वेस्टिगेशन किया उसका बड़ा लिमिटेड दायरा था, उसमें कोई इन्वेस्टिगेशन नहीं था। कोर्ट ने यह भी कह दिया है कि पटना पुलिस में एफआईआर रजिस्टर करने की अब बिल्कुल जुरिस्डिक्शन था। कोर्ट ने यह भी कह दिया है कि बिहार सरकार सीबीआई को रेफर कर सकता था मामले को। लेकिन इन सब के बावजूद कोर्ट ने सबसे बड़ी बात यह कह दी है कि इस सीबीआई इन्वेस्टिगेशन को हम अपने कोर्ट का भी स्टैंप दे रहे हैं और कोर्ट की तरफ से भी कह रहे हैं कि ये सीबीआई से ही होनी चाहिए। आता महाराष्ट्र सरकारचं पुढचं पाऊल काय असणार हेही महत्त्वाचं आहे, कारण राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे। पण गृहमंत्री अनिल देशमुखांनी त्यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही। सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, त्या निकालाची कॉपी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू आणि मग माझी प्रतिक्रिया तुम्हाला मी देईन। येट टू रिसीव अ कॉपी ऑफ द ऑर्डर। एक बार हमें ऑर्डर की कॉपी प्राप्त होगी, हम ऑर्डर को एग्जामिन करके और उसके बाद आगे फर्दर कोर्स ऑफ एक्शन हम डिसाइड करेंगे। अभी तक कॉपी हमको प्राप्त नहीं है। वी आर अवेटिंग द ऑर्डर। वी हैव आल्सो स्पोकन टू आवर एडवोकेट्स इन सुप्रीम कोर्ट टू सेंड अस द कॉपी एट द अर्लिएस्ट। सीबीआयच्या तपासातून न्याय मिळेल अशी अपेक्षा कुटुंबियांनी व्यक्त केली, तर बिहार पोलीस सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे विजय म्हणून पाहतायत। पूरी तरह जांच करेगी, हर मामले को जांच करेगी और पटना में जो एफआईआर हुआ है उसको उन्होंने सही बताया है। तो हम परिवार की तरफ से आभार व्यक्त करते हैं, उच्चतम न्यायालय का, करोड़ों लोगों का आभार व्यक्त करते हैं, तमाम चैनल्स का हम आभार व्यक्त करते हैं जिन लोगों ने इस मुहिम को यहाँ तक पहुँचाया। और अब आशा उम्मीद जगी हुई है कि सीबीआई जाँच होगी तो निश्चित रूप से सुशांत को न्याय मिलेगा। ये तसल्ली हम लोगों को हो गया है। तमाम चीज़ें दूध का दूध पानी का पानी साफ हो जाएगा, ये आशा उम्मीद हम लोगों को जगा हुआ है। सबसे शीर्ष अदालत ने हम लोगों ने जो किया उस पर मुहर लगा दिया कि हम सही थे, गलती उनकी थी। तो अब इस पर बहस करने की क्या जरूरत है कि माननीय सर्वोच्च न्यायालय ने हम लोगों के स्टैंड को जो हम लोगों ने लिया था उसको इंडोर्स किया है और केस को सीबीआई को देने का आदेश दिया है। हम लोग यही चाहते थे। ज्या प्रकारे सीबीआयला तपास हा महाराष्ट्र सरकारला धक्का आहे, तसाच झटका रेहा चक्रवर्तीलाही आहे। कारण सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेला गुन्हा
मुंबईत हस्तांतरित व्हावा अशी मागणी रेहाने केली होती। मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी अमान्य केली। प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतचे वडील के सिंग यांनी केलाय आणि आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयच्या तपासाचा मार्ग मोकळा झालाय। विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्याचा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि मग त्यानंतर या सगळ्या गेल्या 66 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये मुंबई पोलिसांकडून कुठे त्रुटी राहून गेल्या, बिहार पोलिसांनी असं म्हटलं हा आमचा कायदेशीर विजय आहे। अशा वेळेला मुंबई पोलीस कुठे होते? हा ठाकरे सरकारचं अपयश आहे किंवा मुंबई पोलिसांचं अपयश आहे? काही विरोधक याचं राजकीय भांडवल करतायत का किंवा ह्याचा जुरा हिशोब या माध्यमातून चुकता केला जाणार का? लक्ष ठाकरे सरकार की ठाकरे कुटुंबीय या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, ॲडव्होकेट अनिकेत निकम, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आणि अभिनेते ऋषिकेश जोशी या चर्चेमध्ये सहभागी आहेत। सगळ्या मान्यवरांचं स्वागत। सगळ्यात आधी सुधीर भाऊ मी तुमच्याकडे येते। फार फाफट पसारा न लावता या सगळ्यामध्ये कोणाची नेमकी चूक आहे, कोणाचं अपयश आहे? ठाकरे सरकारचं अपयश आहे की मुंबई पोलिसांचं अपयश आहे? काय वाटतं तुम्हाला? ठाकरे सरकारचं अपयश नाही, मुंबई पोलिसांचंही अपयश नाही। सीबीआय इन्क्वायरी करण्याच्या संदर्भामध्ये 1965 मध्ये त्यांना कोणत्या चौकटीमध्ये सीबीआयनी काम करावं, त्यामध्ये हाय प्रोफाईल एखादी घटना असेल तर त्यामध्ये सीबीआयनी चौकशी करावी अशा पद्धतीने 1965 मध्येच आपण सीबीआयची चौकट जेव्हा तयार केली, उद्दिष्ट तयार केले, सीबीआयच्या संदर्भामध्ये त्यांच्या मर्यादा वाढवून दिल्या तेव्हा दिलेला आहे। दुसरी गोष्ट, यामध्ये सुशांत आत्महत्या हत्या काय असेल त्याची चौकशी नंतर निष्पन्न होईल, पण सुशांत प्रकरणात कोणीही अशांत होण्याचं काहीही कारण नाही। इथं मल्टी स्टेट काही प्रश्न उपस्थित झाले, सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं, सीबीआय इन्क्वायरी आता त्या संदर्भात होईल। सत्य जे असेल सत्यमेव जयते, सत्य बाहेर येईल, कोणालाही घाबरायचं काही कारण नाही। हा हे खरं आहे की एखाद्या मुलाचा मृत्यू, मग ती हत्या आत्महत्या हे तर चौकशीनंतर येईल, पण पित्याच्या दृष्टीने यापेक्षा मोठं दुःख असू शकत नाही। आणि म्हणून असं म्हणतात की मुलाचा जेव्हा मृतदेह पित्याच्या खांद्यावर येतो तेव्हा पृथ्वीचं वजन जेवढं असेल त्यापेक्षा जास्त वजन त्याच्या खांद्यावर पडतं। पित्यांनी एक शंका उपस्थित केली। आता ही शंका उपस्थित झाल्यानंतर चौकशी करणं म्हणजे राजकारण आहे, चौकशी करणं म्हणजे काही जुने हिशोब, असं जर आपण बालिशपणाने या देशामध्ये जर वातावरण आपण नेत गेलो, बिघडवत गेलो। आणि एकच गोष्ट सांगतो, कारण तुम्ही सांगितलं कमीत कमी बोला, सीबीआयच्या डायरेक्टरची नियुक्ती कशी होते याची माहिती तुम्हाला असेल। यामध्ये सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस असतात, देशाचे पंतप्रधान असतात आणि विरोधी पक्ष नेते असतात। हे तिघे एकत्र येऊन सीबीआयचे डायरेक्टर म्हणजे नक्कीच सीबीआयवर बरंच काही बोलता येईल, पिंजऱ्यातल्या बोटापासून ते सगळं काही बोलता येईल, मात्र तो विषय नाहीये सुधीर भाऊ। विषय हा आहे की आज भाजपच्या नेत्यांनी सुद्धा जे जुने हिशोब चुकते केले किंवा चुकते करतायत असं जे मी म्हणते त्याला एक पार्श्वभूमी आहे, ती पुढे येईलच। नितेश राणे, आशिष शेलार यांचं ट्विटही तुम्ही बघा, मग मी येते तुमच्याकडे यासाठी। मात्र उमेश पाटील आपल्या सोबत आहेत। उमेश पाटील, आज बिहार पोलीस कॉलर ताट करून सांगतायत की हा आमचा कायदेशीर विजय आहे आणि तिथे मुंबई पोलीस मात्र आमच्या हाती कॉपी येऊ द्या मग आम्ही बोलू अशा प्रकारची उत्तरं देत आहेत। मुंबई पोलिसांचे हात बांधलेले होते ठाकरे सरकारनं असा थेट आरोप तुमच्यावर विरोधकांकडून केला जात होता आणि त्यामुळे आजची ही केस सीबीआय कडे गेली। कसं आहे, मुंबई पोलिसांचं बिहार पोलिसांची कॉलर टाईट झाली आणि मुंबई पोलिसांची मान खाली गेली अशा पद्धतीचं चित्र अजिबात नाहीये। एक गोष्ट आहे की उलट मुंबई पोलीस हे जबाबदार पोलीस आहे, म्हणून कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर सविस्तर निकाल वाचल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये भाष्य करणं हे जबाबदार संस्थेचं लक्षण आहे। आणि कोर्टाचा निकालाची प्रत हातात नसताना एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे बिहारचे पोलीस महासंचालक जे 2009 साली राजीनामा देऊन बीजेपीचे उमेदवार होण्याच्या करता तयार झाले होते, असे ते राजकीय स्वरूपाचं भाषण केल्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि एखाद्याची अवकात काढणं
अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली। त्यामुळं बिहार पोलीस हे किती जबाबदारीनं वागतंय हे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे। दुसरी रमेश गोष्ट पाटील, अशी, आज काय ऐकून घे निखिला, लागतं मुंबई एक मिनिट माझं पोलिसांना? पूर्ण हा होऊ द्या। महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई रमेश पाटील, थांबा थोडंसं. मुंबई आपल्यासोबत पोलिसांचा अनिकेत निकम आहेत, माझं पूर्ण होऊ द्या। advocate. मुंबई पोलिसांचा थोडंसं थांबा, कन्व्हेन्शन रेट जो थोडंसं थांबा, आहे रमेश पाटील. तो मुंबई अबाव पोलिसांचा आपण 58% ऐकू. आहे आणि बिहारचा जो आहे नक्कीच नक्कीच बिहारचा मुंबई रेट तुम्ही चेक पोलिसांवर करा, सगळ्यांचा त्यांचा विश्वास 20% आहे. सुद्धा पण नाही जर आहे। चूक असेल तिथे चूकच, पारदर्शकता नसेल तिथे पारदर्शकता नाही, नाही, चूक हे असायचं काय सांगण्याचा कारण अधिकार आहे? मीडियाला आता सुद्धा सुधीर आहे. भाऊंनी थोडंसं आता थांबा. सांगितलं. ऍडव्होकेट अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत आणि अनिकेतची मुंबई पोलिसांचं नेमकं कुठे चुकलं, का गेला तपास सीबीआय कडे? हे बघा, जर आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत। म्हणजे जर पॅराग्राफ 10 त्या ऑर्डरमधलं जर आपण वाचलं तर आपल्या असं निदर्शनास येईल, सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की बिहारच्या पोलिसांना तपास करताना मुंबईत जो अडथळा निर्माण झाला तो व्हायला नको हवा होता आणि तसं अपेक्षित होतं। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने वारंवार त्यांच्या जजमेंटमध्ये क्रेडिबिलिटी, पब्लिक कॉन्फिडन्स असे शब्द वापरले आहेत। म्हणजे विश्वासार्हता, तपास यंत्रणा ही निष्पक्ष पाहिजे, स्वतंत्र पाहिजे, लोकांचा विश्वास त्या तपास यंत्रणेवर पाहिजे आणि जेव्हा हा तपास एका विशिष्ट दिशेने होत आहे आणि चौकशीच्या पलीकडे मुंबई पोलीस जात नाहीये, कारण आपल्याला कल्पना आहे 174 CRPC अंतर्गत संशयास्पद मृत्यूच्या संदर्भातली चौकशी मुंबई पोलीस करत होते, परंतु त्या चौकशीच्या पुढे जाऊन तपास कधी सुरू होतो कायद्याच्या चौकटीत, ज्याला आपण तपास म्हणतो, जेव्हा गुन्हा नोंदवला जातो, जेव्हा FIR रजिस्टर होतं तेव्हा तपास सुरू होतो। परंतु या घटनेत मुंबई पोलीस त्या तपासापर्यंत पोहोचतच नव्हती, मुंबई पोलीस FIR नोंदवतच नव्हती आणि त्यामुळे संपूर्ण जो संशयाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की आमच्या अधिकाराअंतर्गत म्हणजे कलम आर्टिकल 142 अंतर्गत आम्ही हे संपूर्ण तपास सीबीआयला सोपवत आहोत, कारण हा तपास स्वतंत्रपणे झाला पाहिजे, निष्पक्षपणे झाला पाहिजे आणि या तपासाच्या संदर्भात अनेक शंका कुशंका निर्माण होत आहेत आणि त्या सर्व शंका कुशंकांना कुठेतरी पूर्ण विराम मिळाला हवा आणि म्हणूनच आम्ही हा तपास सीबीआयला सुपूर्द करत आहोत। त्यामुळे अप्रत्यक्षपणे मुंबई पोलिसांनी जर हा प्रतिष्ठेचा विषय केला नसता आणि स्वतःहून जेव्हा सुशांतचे आईवडील म्हणतात की आम्हाला हा तपास सीबीआय कडे हवा, जेव्हा रिया चक्रवर्ती सर्वोच्च न्यायालयात एफिडेव्हिट दाखल करून म्हणते की सीबीआयने केला तरी चालेल, तेव्हा मुंबई पोलिसांनी, मला असं वाटतं की प्रतिष्ठेचा विषय न करता तो स्वतःहून जर मुंबई पोलिसांनी सीबीआय कडे सुपूर्द केला असता तर ते अधिक योग्य राहिलं असतं, आपली प्रतिमा देखील टिकली असती आणि कुठे गालबोटी लागली नसतं। बरोबर, विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला असता। ऋषिकेशजी, तुमच्याकडे येते मी। बॉलिवूड मधून देखील सीबीआय चौकशीची मागणी नंतरच्या काळामध्ये जोर धरून होती, सोशल मीडियावर तर यावर कॅम्पेन सुरू झालेलं होतं। सीबीआय तपासानं आता सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का, की या सगळ्यामध्ये फक्त राजकारण रंगेल? एक सुशांत सिंग राजपूत अशा एका प्रतिथयश नटाची आत्महत्या या विषयापासून सुरू झालेला सगळा हा प्रवास आज या घटनेपर्यंत आला, याच्यामध्ये असंख्य कंगोरे निर्माण झाले आणि ते मी काही एक नट म्हणून बोलण्याच्या आधी एक नागरिक म्हणून मी या विषयाकडे जेव्हा बघतो, एक माणूस म्हणून, तेव्हा असंख्य पद्धतीचं कन्फ्युजन क्रिएट झालं। म्हणजे ह्याच्या आधी खूप चर्चा झाली की आत्महत्या आहे का नाही, तर एखादा माणूस कुठलाही जेव्हा जातो तेव्हा साधं घरात आपल्याला एखादा माणूस कॅन्सरनं जाणार आहे का अपघातानं जाणार आहे का कशानं जरी तोंडासमोर जरी गेला तरी आपण त्या मृत्यूची चिकित्सा आपल्या आपण करतो। डायबिटीसने किंवा आजारानं गेला तरी माणसं विचार करतात की कशामुळं काय झालं आणि काय चुकलं आणि कशामुळं माणूस गेला असेल। असं जेव्हा आत्महत्यासारखी गोष्ट होते तेव्हा आपल्याला कळत नाही की काय कारण असेल कोणाच्याही मृत्यूचं, आणि तेही घरच्या लोकांना। आणि जेव्हा तो नट प्रतिथयश असतो तेव्हा सामान्य लोकांना प्रश्न पडतो की काय कारण असेल मृत्यूचं, आणि ती एक गोष्ट सतत बोचत राहते आणि तो एक जाणून घेण्याचा अट्टास असतो आणि तो सामान्य लोकांना किती आहे ह्याच्यापेक्षा कुटुंबियांना नक्कीच असणारच आहे तो। आणि आपला घरातला मुलगा काय म्हणजे भाऊ बहीण कोणी ज्या असतील सगळेच जवळचे मित्र वगैरे कळावं लागतं की कशामुळे गेलेलं आहे। मग ती आत्महत्या आहे का नाही याच्यामध्ये हे प्रश्न उभे राहिलेच। आणि एका पॉईंटला हे जेव्हा लक्षात येते की त्याचं एकूण करिअर बघता ती नाही वाटत आहे, आणि जेव्हा शंकास्पद परिस्थिती जेव्हा निर्माण आली आणि त्याच्यामध्ये लूफोल्स बऱ्यापैकी होते, आणि ते एक नागरिक म्हणून मलाही अनेक प्रश्न पडत होते की जवळचे मित्र होते तर तपास झालाय का नाही,
कुणाकडनं तरी कळेल, सायकॅट्रिस्टकडनं कळलंय का, कुणाकडनं कळलेलं आहे की नक्की का केली असेल. मग जेव्हा त्याला असं शंकेचं जेव्हा एखादं कोंदण येतं तेव्हा नक्कीच असं वाटतं की कोणाचा का असे ना, म्हणजे कुणीही आत्महत्या केली असेल आणि ती जर हत्या आहे असं जर घरच्यांना वाटत असेल तर हक्कच आहे तो जाणून घेण्याचा की असं झालंय का, तपासायला तरी पाहिजे किमान. आता ती कुणी केली, ती खरीच झाली होती का नाही, का खरंच ती आत्महत्या होती का तो अपघात होता, हे किमान तपासानंतर तरी कळायला पाहिजे. आता या सगळ्या याच्यामध्ये जे राजकारण जोडलं गेलं आणि अनेक पैलू त्याच्यामध्ये आहेत. बिहारची निवडणूक असेल, महाराष्ट्र आणि BJP सरकारचं एकूण वितुष्ट असेल, या निमित्तानं राजकीय कुरघोडी असतील किंवा काही असतील. एक नागरिक म्हणून या सगळ्या कुरघोड्यांची तितकं, कारण कुणी 50 दिशानं लोक बोलत असतात, पण ही गोष्ट नक्कीच आहे की त्याच्या घरच्यांना, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला आणि सगळ्यांनाच हक्क आहे काय झालंय याचा शक्य तितका तपास व्हायलाच पाहिजे. अनिकेतजी, मी येते तुमच्याकडे. खूप जोशींनी एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि एक सर्वसामान्य माणसाच्या मनात नेमकं काय येतं ही भूमिका इथे मांडलेली आहे. हेमलता पाटील, हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येते. जसं अनिकेत निकम आणि ऋषिकेश जोशी यांनी म्हटलं की लोकांना कळायला हवं होतं की नेमकं काय चाललंय, कुठे हा तपास जातोय, पारदर्शकता नव्हती. या प्रकरणामध्ये निकिता, राजकारण खूप मोठ्या प्रमाणावरती झालं ही तर वस्तुस्थिती आहे. मीडिया ट्रायल झाली ही वस्तुस्थिती आहे. निशाणा जरी सुशांत सिंग असला तरी संपूर्ण लक्ष महाराष्ट्रामध्ये भाजपकडून गेलेली सत्तेची खुर्ची होती आणि बिहारची निवडणूक, ह्या दोन गोष्टींकडे मुख्य लक्ष होतं आणि त्यामुळे या प्रकाराला एक राजकीय वळण दिलं गेलं. आता फडणवीस यांचं मी स्टेटमेंट वाचलं, मला खूप वाईट वाटलं की ज्या मुख्यमंत्र्यांकडे इतकी 5 वर्ष गृहमंत्री पद होतं, ज्यांच्याकडे संपूर्ण पोलीस यंत्रणा होती. कोपर्डीचं प्रकरण एक 2 सेकंदासाठी सांगते. अत्याचार झाला त्या मुलीवर, तिला बलात्कार होऊन तिला मृत्यू झाला, त्यावेळेला 90 दिवसापर्यंत FIR दाखल झाला नव्हता. त्यावेळेला आम्ही त्या सरकारवरती आणि पोलिसांवरती अविश्वास दाखवला नव्हता. तर आम्ही मागणी केली होती की लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास व्हावा. तेच माजी मुख्यमंत्री आज म्हणतात की पोलीस यंत्रणेचं हे अपयश आहे, पोलिसांनी याच्यापासून धडा घेतला पाहिजे. म्हणजे सत्ता बदलल्यानंतर त्या यंत्रणेबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे मला खरंच वाईट वाटलं. आता सुशांत सिंगची आत्महत्या होती की हत्या होती हे संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळायला हवं होतं, तसं झालं नाही. आज तुम्ही म्हणता भाजपने या सगळ्याचं राजकारण केलं. तिथे उमेश पाटील, पार्थ पवार म्हणतायत की सत्यमेव जयते. नाही, बरोबरच आहे ना. जायचे मात्र एक प्रतिक्रिया तुमची यावर, त्यानंतर मी सुधीर भाऊ पवारांनी सांगितलेलं आहे की सत्याचा विजय झाला पाहिजे. म्हणजे सुशांत सिंगच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, त्याची हत्या झाली आहे का, खरोखर आत्महत्या होती का आणखी काही वेगळी त्याची कॉन्स्पिरसी आहे, हे सत्य आलं पाहिजे आणि सत्याचा विजय झाला पाहिजे. सगळ्यात आधी मागणी सत्यमेव जयते असं म्हणणं अपराधिक आहे का, किंवा सत्यमेव जयते म्हणू नये का? सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय व्हावा अशी अपेक्षा ठेवणं. कुठल्या तरी मार्गाने एकदा कन्क्लुजनला आलं ना, आज महाराष्ट्र पोलीस तपास करेल, CBI कडे गेल्यानंतर सत्यमेव जयते होऊ शकतं असं वाटतंय पार्थ पवारांना. एक लक्षात घ्या की आता विषय काय होता की सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल होती की हा तपास कुणाकडनं करायचा, मुंबई पोलीस करेल का CBI करेल. तर त्याच्यामध्ये मगाशी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 2 राज्याचा विषय होता. त्याचं कुटुंब जे आहे ते मूळचं बिहारचं राहणारं होतं. याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हा सगळा विषय आहे. हे सगळे कलाकार सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले आहेत. एक लक्षात घ्या. नाही ठीक आहे ना, मग त्याच्यामध्ये पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, तपासाच्या दृष्टीनं सुशांतला न्याय मिळाला पाहिजे, त्याच दिशेने तपास करत होते हा आरोप आहे. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे याच्या संदर्भातलं ते ट्वीट आहे. या सगळ्याच्या राजकारणामध्ये सुद्धा जी आता सारवासारव केली जाते इथे हेमलता पाटील असोत किंवा उमेश पाटील यांच्याकडून, त्यावर देखील आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे आणि त्यामागचं राजकारण, या सगळ्यावर आपण बोलणारच आहोत. मात्र विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत. विजय चोरमारे सर, ही चर्चा तुम्ही सगळी ऐकता, यामागचं सगळं राजकारण देखील आपल्याला माहिती आहे. मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी बिहार पोलिसांना क्वारंटाईन करणं, ज्याकडे सुप्रीम कोर्टाने देखील बोट ठेवलेलं आहे, त्याचबरोबर संजय राऊत यांची वक्तव्य ही बिहार पोलिसांच्या पथ्यावर पडली, त्यानंतर पेटवण्यात आलेलं पूर्ण राजकारण कसं पाहता तुम्ही याकडे? एक गोष्ट मला सुरुवात सांगू लागेल की सकाळपासून सुप्रीम कोर्टाचा या संदर्भातला निकाल आल्यानंतर जे काय आपल्या अवतीभोवती जे काही उन्मादी वातावरण चाललेलं आहे ते एकूणच आपले सामाजिक आकलन आणि सामाजिक ऐक्य काय आहे हे दर्शवणार आहे.
हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिलेलं आहे आणि जे प्रतिक्रिया देणारे आहेत जणू सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि काहीतरी मोठा सत्याचा विजय झालेला आहे अशा पद्धतीने काहीतरी वातावरण निर्माण करतायत। हे फार गंभीर आहे आणि फार बालिशपणाचं आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं की सीबीआयकडे तपास गेला म्हणजे प्रकरणाचा निकाल लागला किंवा सत्यापर्यंत गेला असं होत नाही, कारण सीबीआय अलीकडे कशा रीतीने सीबीआयला ऑपरेट केलं जातं, सीबीआय कशा पद्धतीने राजकीय हेतून प्रेरित होऊन तपास करते, सीबीआय हा कसं फक्त बोलका पोपट नाही तर चावीचं खेळणं बनलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे। दाभोळकरांच्या प्रकरणाचं केसचं सीबीआय गेली काही वर्षे काय करायला लागली, सीबीआय संदर्भात बोलायचं खूप बोलता येईल तर तो विषय नाही। तर सीबीआयकडे मूळ मुद्दा आहे की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या मूळ कारणापर्यंत पोहोचता येईल का, ते कसं पोहोचता येईल त्यासाठीचे अधिक पारदर्शक अशी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, तपास यंत्रणा निर्माण करायला पाहिजे होती। सीबीआयकडे प्रकरण देणं हा त्यावरचा उपाय नव्हता। दुसरा मुद्दा आहे तो मुंबई पोलिसांच्या या संदर्भातल्या कामगिरीचा। मुंबई पोलिसांनी सुरुवातीपासून हे एक हाय प्रोफाईल प्रकरण आहे असं त्याचं एक वार्तामूल्य वाढवत राहिले, त्याची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या त्या संदर्भातल्या गोष्टी पसरवत राहिले। सिनेमा क्षेत्रातल्या मोठमोठ्या लोकांना अमक्याला चौकशीला बोललाय, अमक्याला मुलाखतला बोलले, अशा बातम्या त्या चर्चा आणि बातम्या घडवत आणल्या आणि त्यातून फार पुढे काही गेली नाही। दरम्यान बिहारमध्ये या संदर्भात जे बिहारमधून राजकारण सुरू झालं ते राजकारण समजून घेण्यात महाराष्ट्राचे राज्यकर्ते कमी पडले आणि मुंबईचे पोलीस सुद्धा कमी पडले। ज्यावेळी हे त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी हे सगळं प्रकरण मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या हातातून गेलं होतं। त्यावेळी मग मुख्यमंत्र्यांसह सगळेजण अगदी सगळे इथले राजकीय नेते सर्व सत्ताधारी नेते मुंबई पोलिसांच्या पुण्याईच्या आड लपायचा प्रयत्न करायला लागले। हे दहशतवाद्यांशी लढलेले पोलीस आहेत, हे कोविड योद्धे आहेत, तुम्हाला पूर्व पुण्याईवर पोलिसांच्या कामगिरीचं मूल्यमापन करता येत नाही। पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात नीट आपली कामगिरी बजावली नाही, ती वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आज फटका बसलेला आहे। पण प्रकरण सीबीआयकडे गेलं याचा अर्थ या प्रकरणाच्या मुळापर्यंत सीबीआय जाईल असंही आपण समजून घेण्याचं कारण नाही, कारण हे प्रकरण ज्या रीतीने सीबीआयकडे गेलेले ते बघताही सुरुवातीपासून आतापर्यंत एक नियोजनबद्ध राजकारणाच्या सगळं प्रकरण आता ठाकरे सरकारच्याही अंगलट येणार का, भाजप याचं राजकारण करणार का, जे काही ट्विट आलेले आहेत, जी काही वक्तव्य येत आहेत ती थेटपणे ठाकरे कुटुंबियाकडे बोट करणारी आहेत। यासाठी सुधीर भाऊ तुमच्याकडे येते, मी एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुशांत सिंग प्रकरण आणि राजकारण, सुधीर भाऊ तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात की सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं आता शांततेनं घेण्याची गरज आहे, मात्र सीबीआयकडे हा तपास गेला काय, भाजपचे नेते तर ठाकरे सरकारवर आणि ठाकरे कुटुंबावर तुटूनच पडले। नाही, कुठं तुटून पड गए? महाराष्ट्रामध्ये जेव्हा बिहारचे डीएसपी आ गए, डीसीपी आ गए, क्वारंटाईन केलं। चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याची या कोविड-19 मध्ये बदली करताना सरकारने नवीन जिल्हाधिकाऱ्याला क्वारंटाईन नाही केलं। या कोविड-19 मध्ये बेशर्मासारख्या 15% बदल्या करता येतात आणि तिथून चौकशीसाठी आले तर क्वारंटाईन करायचं। मग एक अधिकारी मुंबईवरून चंद्रपूर येतो तेव्हा क्वारंटाईन करायचं नाही। आणि ही काय प्रथा आणि पद्धत आहे की याचा फायदा बिहारच्या निवडणुकीत होतो? म्हणजे जनतेला तुम्ही काय समजता की सीबीआय चौकशीने जनता मतदान करते? जनतेच्या प्रती ही भावना आहे। सीबीआय चौकशी सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशी सांगितली आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांनी अतिशय बुद्धीचा उपयोग करून आपली बाजू मांडली। सीबीआय चौकशी झाल्यानंतर राजकारण कशाचं आहे? 2 महिन्यापूर्वी मुंबईच्या एका भाजपच्या मोठ्या नेत्यावर ताई ऐकून घ्या ना, असं करू नका। आता 2 महिन्यापूर्वी भाजपच्या मुंबईच्या एका नेत्यावर सीबीआयनी चौकशी करून एफआयआर दर्ज केला। काय राजकारण आहे का? आपण याला राजकारण वारंवार म्हणतोय का? सत्य बाहेर येऊ देत नाही। 25 फरवरीला जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सुशांत सिंग याच्याबद्दलची काही माहिती दिली, कदाचित तो त्याच्या संदर्भामध्ये काही षडयंत्र होत आहे असं सांगितलं, तेव्हा काय आपण सांगता की नाही ती तोंडी माहिती आहे? पोलिसांना संवेदनशीलता नाहीये का? प्रत्येक गोष्ट लेखीच दिली पाहिजे असं आहे का? जेव्हा भीती व्यक्त केली, जेव्हा त्यांना जास्तीची माहिती पोलीस विभागाच्या महाराष्ट्राच्या एका अधिकाऱ्यांनी दिली, काय घाबरायचं आहे? आणि घाबरत कशासाठी आहे?
ही भीती यासाठी आहे, कर नाही त्याला डर नाही. चोराच्या मनात चांदणे आहे, भीतीचं काही कारण नाही. पण एक भीती नक्की आहे, याच्यात तुमचा बोला हात उमेश आहे पाटील, की कर नाही नाही त्याला आहे. डर कशाला? कर नाही त्याला खरंच डर आहे, नाही. कर नाही त्याला अकबर डर कशाचं बिरबलाच्या कारण नाही. कहाणीसारखं. त्यामुळं न्यायालयाच्या निर्णयाचं देशामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं पाहिजे आणि सर्व नागरिकांनी स्वागत केलं पाहिजे. न्यायालयाच्या भूमिकेकडे आजपर्यंत आपण कधीही संशयानं पाहत नाही. न्यायालय हे संशयातीत आहे, म्हणूनच आज आपण या ठिकाणी चर्चेला बसलेलो आहोत. सुधीर भाऊ हे फार सन्माननीय आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे. जरी ते भाजपचे असले, भारतीय जनता पार्टीचे मंत्री माजी मंत्री असले, तरी सुद्धा ते एक उत्तम पद्धतीनं त्यांनी त्यांचं भूमिका मांडलेली आहे. परंतु आता जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केले त्याच्यामधला बिहार पोलिसांना क्वारंटाईन या ठिकाणी मुंबईमध्ये आल्यानंतर केलं गेलं, याच्या बाबतीतला मुद्दा जो आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना क्वारंटाईन करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार हा काही मुंबई पोलिसांचा नव्हता, तर तो मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित असलेला आणि आरोग्याच्या संबंधित असलेला तो विषय होता. दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये, उमेश पाटील, म्हणूनच तर ठाकरे माझं पूर्ण होऊ द्या ना सरकारवर निखिल, केलं आम्हाला जातं. माझ्यावर असं अन्याय करू नका, माझं पूर्ण होऊ द्या. तुम्हाला जेवढं विचारायचं बोला, ते उमेश नंतर पाटील विचारा, बोला. फक्त माझं पूर्ण होऊ द्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की त्यांनी मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना सुद्धा क्वारंटाईन व्हावं लागलं. या आरोग्याच्या संदर्भातल्या असलेल्या विषयाच्या बाबतीमध्ये एखाद्या डॉक्टरांनी दिलेल्या ओपिनियनच्या नाही, हा तर बाबतीमध्ये मुद्दा आपल्याला वेगळा असेल, हस्तक्षेप उमेश करता पाटील. येत नाही. सुप्रीम लगेच- कोर्टानेही म्हटलं की हे मान्य आहे ना, टाळता आलं सुप्रीम असतं. कोर्टानं असं सुप्रीम म्हटलेलं कोर्टाच्या नाही. निकालात आहे की हे सुप्रीम टाळता आलं कोर्टानं असतं. असं म्हटलेलं नाही की त्यांना क्वारंटाईन केलं हे चुकीचं काम केलं, ते जाणूनपूर्वक केलं, बरं, गरज बरं. नसताना केलं हा असं मुद्दा म्हटलेलं नाही. थोडासा बाजूला ठेवा. मला अनिकेत निकम जे शिवसेनेची आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया या प्रकरणासंदर्भात आली नव्हती, मात्र परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेत आहेत, या मुद्द्यावर बोलतायत. थोडंसं आपण ऐकूया ते नेमकं काय सीबीआयला म्हणतात. देतात, तपास सीबीआयला देतात, किंवा त्या सरकारने कन्सेंट द्यावा लागतो. बिहारच्या कोर्टाने हा कन्सेंट दिला, परंतु आमचं म्हणणं असं होतं की गुन्हा महाराष्ट्रात घडलाय, मुंबईत घडलाय, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारची आपण त्याला एनओसी घ्यावी. आमचं म्हणणं एवढंच होतं, कारण फेडरल स्ट्रक्चरला हात लागू नये अशी आमची भावना होती. घटनेने जे काही अधिकार दिलेले आहेत राज्याला, या राज्याच्या अधिकारांवरती कुठे गदा येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने ही बाजू मांडलेली होती. आम्ही अशी भूमिका मांडली होती की हा तपास महाराष्ट्राकडे वर्ग करावा आणि मग महाराष्ट्र सरकार उद्या वेळ पडली तर सीबीआयला देऊ शकते. यामध्ये महाराष्ट्र सरकारने कुठेही असं म्हटलं नव्हतं किंवा विरोध केला नव्हता. महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडताना अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की फेडरल स्ट्रक्चरला कुठेही धक्का लागता कामा नये आणि ह्या निमित्ताने आता विशेषाधिकार वापरून सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट दिलेलं आहे. परंतु फेडरल स्ट्रक्चरच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने जे काही आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टात मांडलं होतं, या देशात फार मोठे घटना तज्ज्ञ आहेत. बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, या घटनेच्या अनुषंगाने जे काय हक्क मला दिलेले आहेत, त्या हक्काला कुठे धक्का पोचत नाही ना, हा आता नेमका चर्चेचा विषय झालेला आहे. मला असं वाटतं की या निमित्ताने या देशातल्या घटना तज्ज्ञांनी या केसचा नीट विचार करावा आणि आपलं मत मांडावं, कारण घटनेचं रक्षण करणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं, सर्वसामान्य माणसाचं, राज्यकर्त्यांचं हे कर्तव्य आहे. आणि म्हणून या निकालाचा पूर्ण अभ्यास करून घटना तज्ज्ञांनी आपलं मत मांडावं असं आवाहन मी या निमित्ताने त्यांना करतो. मला काय वाटतं, तुम्ही वकील आहात, फेरविचार याचिका दाखल करायला हवी का? कारण तुम्ही अनेक प्रकरणात खटलाही लढवलेले आहेत. फेर याचिका दाखल करायची की नाही, का त्याच्या संदर्भात आणखीन काय करायचं याचा निर्णय सरकार घेईल. सर्वप्रथम तर हे आहे की महाराष्ट्र सरकारचा हा विषयच नव्हता. ही जी पिटिशन होती, ही पिटिशन रिया चक्रवर्तीची होती. तिने बिहार सरकारच्या विरोधात ती पिटिशन दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हा मुंबईत घडलेला असल्यामुळे जर कुठली गोष्ट जर सीबीआयला द्यायची असेल तर ती आमच्या राज्याच्या परवानगीने द्यावी, कारण तो आमचा अधिकार आहे. यामध्ये विरोधक असं म्हणतायत की गृहमंत्र्यांनी आधी सीबीआय चौकशीचं
फेटाळून लावली होती, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांवरच्या भूमिकेवर सुद्धा आक्षेप घेत आहेत भाजपचे नेते. विरोधक काय म्हणतात याच्यापेक्षा घटना काय म्हणते त्याला आम्ही जास्त महत्व देतो. विरोधक काय म्हणतात त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे याला आम्ही जास्त महत्व देतो. विरोधक आरोपासाठी आरोप नक्की करतील, कारण त्यांना आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. राजकारण या केसच्या निमित्ताने करणं हाच त्यांचा बेसिकली उद्देश आहे. या केसमध्ये सुशांतची हत्या की सुशांतची आत्महत्या हा एक त्याचा वैयक्तिक विषय आहे. जर त्याची हत्या असेल तर त्याच्यामध्ये जे कोण आरोपी पकडले जातील त्यांना अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सरकार म्हणून आमची भूमिका आहे. जर ती हत्या असेल आणि त्याच्यात जर हत्या म्हणून ती आढळली तर त्याच्यामध्ये नक्की त्या जे कोण असतील त्यांना शिक्षा आहे. आत्महत्या केली असेल तर ते दुर्दैवी आहे, परंतु आत्महत्या असेल तर त्याच्या ज्या वैयक्तिक कारणास्तव आत्महत्या झालेली आहे ती कारणं देखील पुढे आली पाहिजेत. पण हत्या की आत्महत्या हा एक विषय असून बिहार पोलिसांकडे असलेला विषय वेगळा आहे. राजकारण करणारे फक्त हीच गोष्ट घेऊन बसलेले आहेत की आम्ही ती केस दडपू इच्छितो. महाराष्ट्र सरकारचा या केसशी काही संबंध नाही की ती दडपण्याच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्र सरकारने आपला घटनात्मक अधिकार जो आहे की एखादी केस सीबीआय कडे जात असेल आणि ती केस सीबीआय कडे देताना राज्य सरकारला विचारावं ही अपेक्षा जर व्यक्त केली तर मला असं वाटतं त्याच्यात काही महाराष्ट्र सरकारची चूक नाही. त्याच्यामुळे कोणाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही, कोणाला जिंकण्याचा प्रश्न येत नाही, कोणाला हरण्याचा प्रश्न येत नाही. तसं बघायला गेलं तर हे पिटिशन रिया चक्रवर्तीने दाखल केलं होतं, त्याच्यामुळे ते पिटिशन मध्ये ती जिंकलेली आहे. भले मराठी कोण अनिल परब यांच्या या वक्तव्यावर मी सुधीर भाऊ आधी तुमची प्रतिक्रिया घेते, अगदी थोडक्यात बोला. हास्यास्पद वक्तव्य सुरू झाले. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर घटनेचं विश्लेषण करावं. नंबर 2, गुजरातमध्ये जेव्हा सीबीआयने मोदीजींची एन्क्वायरी केली तेव्हा काय गुजरात सरकारने संमती दिली होती का? आणि आपल्या देशामध्ये सीबीआयला चौकशी करण्यासाठी जे 3 मुद्दे आहे, काही केसेसमध्ये राज्याची अनुमती लागते, पण जेव्हा राज्याचे प्रमुख, राज्याचं सरकार, राज्याची पोलीस संशयास्पद असते तेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाला हा आदेश देता येतो. आणि हे काही पहिल्यांदा झालं असं नाही. सामान्यतः तामिळनाडूमध्ये जेव्हा स्वर्गीय जयललिता यांचा मृत्यू झाला दवाखान्याच्या संदर्भात चौकशी सीबीआयने करावी म्हणून सुप्रीम कोर्टात गेले होते. मला वाटतं की असे हास्यास्पद विधानं करावी यापेक्षा राज्य सरकारने एक पत्र सीबीआयला द्यावं आणि सांगावं की महाराष्ट्राची पोलीस पूर्ण मदत करेल. अजून संशयास्पद वातावरण करू नये, मनात कोणतीही भीती ठेवू नये. सुशांत केसमध्ये अशांत न होता शांत राहून मदत करण्याचं सांगावं आणि देशाला हे सांगावं की आम्ही महाराष्ट्र धर्माचं पालन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निखिलाजी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या निखिलाजी जर या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जर आपण अभ्यास केला तर 3 गोष्टी आपल्या लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय असं सांगतं की पटना पोलीस ज्यांनी जो गुन्हा नोंदवला आहे पटनामध्ये तो रास आहे, तो त्याच्यात काहीही चुकीचं नाही, बेकायदेशीर नाही. पटना पोलीस या गुन्ह्याचा संदर्भातला तपास ते करू शकतात व त्याचबरोबर हा तपास ते सीबीआयला देखील सुपूर्द करू शकतात, सोपवू शकतात. त्यामुळे बिहार पोलिसांच्या ज्युरिस्डिक्शनल पॉइंटवरती सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. दुसरी बाब म्हणजे मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास कधीही सुरू केला नाही, कारण सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की तपास तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्ही गुन्हा नोंदवतात. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर 174 ची चौकशी करत होती. त्यामुळे समांतर तपास होऊ शकतो असा जो आरोप होता की मुंबईत आणि पटनामध्ये समांतर तपास होईल तो व्हायला नको, तर सर्वोच्च न्यायालयाने त्याचं खंडन करत असं सांगितलं की मुंबई पोलिसांनी मुळात गुन्हा नोंदवलाच नाही तर तपासाची बाब येत नाही, कारण समांतर तपास तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतः गुन्हा नोंदवतात, त्याचा तुम्ही तपास करतात आणि दुसरीकडे तोच गुन्हा नोंदवला जातो. तर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्या नसल्यामुळे समांतर तपासाचा विषय उद्भवत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की या संपूर्ण प्रकरणात कट झाला का? हॅलो हॅलो नाही अनिकेतजी तुमचा आवाज येतोय, ऐकायला येतंय? हा,
निखिलाजी, तिसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात असं सांगितलंय की या प्रकरणात असं सांगितलंय की हा तपास करत असतानाच पॅरा नंबर 41 मध्ये, आणि हे खूप महत्वपूर्ण आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा तपास करत असताना सीबीआयला जर आणखीन काही नवीन गोष्ट आढळली, आणखीन काही नवीन गुन्हा आढळला ज्याचा डायरेक्ट कनेक्शन, ज्याचा सीधा संबंध आहे सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी, तर तो विषय देखील सीबीआय तपासाला घेऊ शकतं. म्हणजे जर दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमध्ये काही संबंध असला, मी म्हणत नाही काही संबंध आहे, परंतु जर काही संबंध असला, काही कनेक्शन असला, तर त्याचा देखील तपास सीबीआय करू शकतं, असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने या निकालात सांगितलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण या प्रकरणात सीबीआय चौफेर पद्धतीने तपास करू शकतं, त्यांना कुठलेही निर्बंध नाहीयेत. बरोबर. सीबीआयच्या या चौफेर तपासानं न्याय मिळणार का? ऋषिकेशजी, मी येते, एक छोटासा ब्रेकची वेळ झाली, छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. पुन्हा एकदा स्वागत. थेट आपण जाऊयात ऋषिकेश जोशी यांच्याकडे. ऋषिकेशजी, सामान्य नागरिक म्हणून मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात. इथं जबाबदार नेते मंडळी पण आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, कायद्यात संबंधित आहेत आणि पत्रकारही आहेत. एक नागरिक म्हणून मला नेहमीच प्रश्न पडतो, ही घटना एक रोल मॉडेल म्हणून जर आपण बघितलं की एका आता प्रथितयश नटाची आहे म्हणून, पण काही मूलभूत प्रश्न असे पडतात की जर सुशांत सिंग राजपूतच्या वडील जेव्हा तपासासाठी इकडे जेव्हा आले आणि तेव्हा त्यांना शंका वाटली की ही हत्या असू शकते, अशी शंका त्यांना जर वाटली असेल तर ते कोणाला विचारणार? तर ते पोलिसांनाच विचारणार. पोलिसांनी जर समर्पक उत्तर जर दिलं असतं तर त्यांची शंका मिटली असते आणि हा विषय संपला असता. जर त्यांना समर्पक उत्तर मिळालं नसेल तर त्यांना ह्याच्याबद्दल पुढे काही तपास किंवा त्यांना जाणून घेण्याची इच्छा असू शकते का नाही, तो अधिकार घटनेनं आहे का नाही दिलेला. मग याच्यामध्ये जर पुढं तपासाची जर दिशा जर ठरवली असेल तर एका बाजूला मी कुठल्याही पक्षाचा समर्थक किंवा विरोधक नाही, मला सगळ्याच राजकीय पक्ष आणि पत्रकारांना हे विचारावं असं वाटतंच की एका बाजूला तेच जबाबदार पक्ष असं म्हणतात की संविधानावर आमचा विश्वास आहे आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाकडे केस का नेली म्हणून पण प्रश्न उभे केले जातात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा असतानाच दुसऱ्या बाजूला म्हणायचं की सीबीआय हे बोलकं भावलं आहे, तर ते आम्हाला असा प्रश्न पडतो की नक्की हे विश्वासार्ह असतं का नाही, ह्या जबाबदार व्यवस्था आहेत का नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की ह्या सगळ्या कायदा सुव्यवस्था, घटना, या सगळ्या गोष्टी, पोलीस यंत्रणा हे सामान्य नागरिकांसाठी आहे, असं याच एका बेसवर आपण ह्या भारतात आपण राहतो किंवा कुठल्याही देशात राहतो. पण वस्तुस्थितीत असं दिसतं की ह्या सगळ्या गोष्टी, यातला गोंधळ इतका माजवला जातो की त्याच सगळ्या गोष्टीला तेच लोक चॅलेंज करत असतात. एक जबाबदार नेता असं म्हणतो की आत्महत्या ही एवढी काय महत्त्वाची, याची आत्महत्या महत्त्वाची नाही, पक्ष कुठला असू दे, नेता कुठलाही असू दे, कुठल्याही सामान्य नागरिकाला, संवेदनशील माणसाला भयंकर वेळ वाटतं. ती शेतकऱ्यांची असू दे ना तर कोणाची असू दे, भणंग गरीब भिकाऱ्याची सुद्धा असू दे, आत्महत्या हे संवेदनशीलच आहे. ती जबाबदार असते का ना प्रश्न नाही आहे. तपास करायचा की नाही हा मुद्दा आहे. आणि जर एखाद्यानं प्रयत्न केला तपासात करायचा तर त्याला अधिकार असतो का नाही. मग एक नागरिक म्हणून मला असा प्रश्न पडतो की तेच जबाबदार नेते घटनेबद्दल एका बाजूला म्हणतात की आदर्श आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतात की पायमल्ली होते, सुप्रीम कोर्ट म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मॅन्युप्युलेशन आहे, दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा आदर्श आहे, पण दुसऱ्या बाजूला म्हणतो की ह्यांच्याकडे तपास का दिला, आम्ही विश्वास कशावर ठेवायचा असतो. आणि असं असताना ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी असताना ह्या आमच्यासाठी नाहीत, ही जी गॅप असते ह्याची जबाबदारी कोण घेतं, असा माझा एक थेट नागरिक म्हणून सगळ्यांनाच प्रश्न आहे. नक्कीच हेमलताची वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतं. मात्र नुसता तपास सीबीआय कडे गेल्यामुळे हा संशय कल्लोळ काही थांबलेला नाहीये, उलट यामुळे अनेक आणखी प्रश्न निर्माण झालेले आहेत. पुन्हा एकदा ठाकरे सरकारची परीक्षा देखील सुरू झाली असं आपण म्हणूयात, कारण विरोधकांच्या हाती आयतं कोलीतही मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली ठाम मतं या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल. आखाडामध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.